महाराष्ट्राचे रहिवासी आहात आणि तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल, तर दारूबंदी पोलीस भरती 2026 ही नवीनच भरती आलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. होय, अगदी बरोबर ऐकलंय मित्रांनो तुम्ही. जर तुम्ही 12वी पास असाल, 10वी पास असाल, तर तुम्ही नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करू शकता. महाराष्ट्राची खूप मोठी सुवर्ण संधी आहे ही गव्हर्नमेंट जॉबची. मित्रांनो, आजच्या आपण या खास व्हिडिओमध्ये दारूबंदी पोलीस भरती 2026 याच्याबद्दल पात्रता काय असेल, वयोमर्यादा ही काय असणार आहे, पगार हा किती असणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आता माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि होय, ही व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघसाल. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र. पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि परीक्षा पॅटर्न आणि अर्ज प्रक्रिया ही काय असणार आहे, आपण हे सर्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र याच्याबद्दल लेटेस्ट अपडेट आलेली आहे. दारूबंदी पोलीस भरती ही महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्टेट एक्सरसाइज डिपार्टमेंट राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत घेतली जाणारी सगळ्यात मोठी भरती आहे. या विभागाचे मुख्य काम राज्यात बेकायदेशीर दारू याचं मुख्य काम असतं. राज्यात बेकायदेशीर दारू उत्पादन, विक्री आणि तस्करी रोखणे हे त्याचं काम असणार आहे. तसेच मद्य विक्रीवर नियंत्रण ठेवणे हे आहे. या विभागातील पोलिसांना सामान्यतः दारूबंदी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क जवान, एक्सरसाइज कॉन्स्टेबल असे म्हटले जाते. ही भरती सरळ सेवा पद्धतीने घेतली जाते आणि महाराष्ट्रातील अनेक युवक या भरतीसाठी अर्ज देखील करतात. आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती 2026 ओव्हरव्ह्यू काय असणार आहे. भरतीचा आढावा आपण थोडक्यात घेऊयात. भरती असणार आहे दारूबंदी पोलीस भरती 2026 विभाग महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग. उपलब्ध पदे असणार आहे जवान, दारूबंदी पोलीस आणि चालक व इतर पदे. अर्ज प्रक्रिया फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतच असणार आहे. कार्यस्थळ संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे ही भरती. निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी, फिजिकल टेस्ट प्लस लेखी परीक्षा रिटन एक्झामिनेशन असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान, चालक आणि चपराशी अशा विविध पदांसाठी भरती घेतली जाणार आहे. मित्रांनो, हा आहे त्याचा GR. हे बघा, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. इथं 4/5/2026 रोजी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याचा GR देखील मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल. रिक्त पदे असणार आहेत जवान 415 रिक्त पदे, जवानी वाहचालक 168 रिक्त पदे. एकूण असणार आहे 583 रिक्त पदे. होय, दारूबंदीसाठी 583 पदांसाठी ही भरती आहे. आता मित्रांनो, सगळ्यात मेन जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस म्हणजे नक्की काय, त्यांचं काम काय असणार आहे. बेकायदेशीर दारू निर्मितीवर कारवाई करणे, 2 दारू तस्करी रोखणे, 3 बार, वाईन शॉप आणि दारू विक्री केंद्राची तपासणी करणे, राज्य उत्पादन शुल्क नियमांची अंमलबजावणी करणे, छापे टाकणे व गुन्हे नोंदवणे हे यांचे काम असतात मुख्यतः. म्हणजेच हे पोलीस एक्सरसाइज डिपार्टमेंट इन्फोर्समेंट स्टाफ म्हणून काम करते. आता जाणून घेऊया दारूबंदी पोलीस भरती 2026 शैक्षणिक पात्रता ही काय असणार आहे. पद असणार आहे 10वी आणि 12वी पास. चालक असणार आहे 7वी पास. जर तुम्ही चालकसाठी अप्लाय करताय तर 7वी पास देखील चालणार आहे. वैध वाहन चालविण्याचा परवाना म्हणजे लायसन्स असणं गरजेचं आहे. लिपिकसाठी 12वी पास आणि पदवी देखील असणार आहे. स्टेनोग्राफिकसाठी 10वी पास प्लस टायपिंग आणि शॉर्ट हँड देखील असणं आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान पदासाठी सामान्यतः किमान 10वी पास असणं पात्रता आवश्यक आहे. आता जाणून घ्या दारूबंदी पोलीस भरती 2026 वयोमर्यादा ही काय असणार आहे. सर्वसाधारण म्हणजे ओपन प्रवर्गात असाल तर 18 ते 40 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे. ओबीसी मध्ये असाल तर 18 ते 43 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे. आणि SC किंवा ST मध्ये असाल तर 18 ते 45 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. शासनाच्या नियमानुसार आरक्षणानुसार तुम्हाला वयोमर्यादा सवलत लागू देखील होणार आहे. आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती 2026 निवड प्रक्रिया ही काय असणार आहे. टप्पा 1 साठी मैदानी चाचणी फिजिकल टेस्ट मध्ये धावणे, लांब उडी आणि गोळाफेक असणार आहे. टप्पा 2 लेखी परीक्षेसाठी रिटन एक्झामिनेशन. साधारणपणे 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. परीक्षेतील विषय असणार आहे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, चालू घडामोडी, महाराष्ट्र इतिहास व भूगोल. आता जाणून घेऊयात
दारूबंदी एक्सरसाइज कॉन्स्टेबल भरती परीक्षा पॅटर्न हा कसा असणार आहे? विषय बुद्धिमत्ता चाचणीसाठी प्रश्न 30 असणार आहे, गुण 30 असणार आहे. सामान्य ज्ञानसाठी प्रश्न 30 असणार आहे, गुण 30 असणार आहे. जीबी इंग्रजीसाठी प्रश्न 3 असणार आहे आणि 30 त्याचे गुण असणार आहे. मराठीसाठी 3 प्रश्न आणि 30 गुण असणार आहे. एकूण असणार आहे 120 प्रश्न आणि 120 गुण असणार आहे. खूप सोपी एक्झाम आहे. 10वी 12वी पास असाल, 7वी पास असाल, नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करू शकता. परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. एकूण प्रश्न 120, एकूण गुण 120, कालावधी 90 मिनिटे म्हणजे 1 तास 30 मिनिटे. प्रश्न प्रकार बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू पॅटर्न मध्ये असणार आहे. नकारात्मक गुणांकन प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होणार आहे. आता जाणून घेऊया दारूबंदी पोलीस भरती अभ्यासक्रम हा काय असणार आहे. सामान्य ज्ञानसाठी इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, महाराष्ट्र सामान्य ज्ञान हे असणार आहे. बुद्धिमत्तासाठी अंकगणितीय क्षमता, कोडिंग, डिकोडिंग, सिरीज, रक्तसंबंध, दिशा ज्ञान हे असणार आहे. मराठीसाठी व्याकरण, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी असं असणार आहे. जीबी इंग्रजीसाठी ग्रामर, वोकॅब्युलरी, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि कॉम्प्रेहेन्शन हे असणार आहे. तयारीसाठी लक्ष 120 पैकी 85 गुण तुम्हाला मिळायला हवी, त्याच्यानंतरच तुम्ही पास होऊ शकता. मागील स्पर्धामध्ये स्पर्धा वाढवल्यामुळे कट ऑफ तुलनेत क्षमता जाऊ शकते. आणि मित्रांनो 120 प्रश्न 120 गुण याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे की कोणते कोणते सब्जेक्ट्स असणार आहे. आता जाणून घ्या सॅलरी. सॅलरी काय असणार आहे याच्याबद्दल हे आपण थोडक्यातच जाणून घेणार आहोत आता. त्याच्यानंतरच तुम्हाला सॅलरी देखील 40,000 पेक्षा जास्त असणार आहे आणि त्याचबरोबर महागाई भत्ता, DA, घरभाडे भत्ता, HRA, त्याच्यानंतर वैद्यकीय सुविधा देखील असणार आणि पेन्शन देखील असणार आहे. आणि आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करायचा. अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करायची आहे. रिक्रुटमेंट किंवा भरती सेक्शन ओपन करायचं आहे. दारूबंदी पोलीस भरती नोटिफिकेशन नीट वाचायचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे. अर्ज फीस देखील तुम्हाला पे करायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रिंट भेटेल, ती स्वतःकडे जपून ठेवायची आहे. आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊयात. आधार कार्ड लागणार आहे. 10वी 12वीचे मार्कशीट लागणार आहे. जात प्रमाणपत्र लागू असल्यास लागेल. रहिवासी दाखला, फोटो आणि सही लागणार आहे. तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती महाराष्ट्र दारूबंदी पोलीस भरती 2026 बद्दल. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, 7वी पास, 10वी पास, 12वी पास असेल, तर नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करू शकता. खूप चांगली भरती आहे. पगार देखील खूप चांगला असणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या भरतीबद्दल काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंट करा. मी नक्कीच मदत करेल. आणि होय, माझं इन्स्टावरती पण चॅनल आहे टेक गव्हर्नमेंट जॉब, तिथे देखील तुम्ही फॉलो करू शकता. आणि होय, जे आता नवीन आहे माझ्या चॅनलवरती आणि त्यांना अशा सरकारीचे नोकरीची हवी आहे, तर त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.